केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी यांच्याद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत लाभ होतोय तो कंपन्यांना। योजनेसाठी नाव आहे शेतकऱ्यांचं, परंतु त्याचा लाभ मागील 5 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर पीक विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतला आहे आणि पीक विमा कंपन्यांना मिळणारा लाभ पाहून खरंच ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की कंपन्यांसाठी आहे असा देखील प्रश्न आहे आणि त्यामुळेच सरकार याबद्दल लवकरच एक धोरण आणून पीक विमा योजना बदलणार आहे। आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा आपण लेखाजोखा पाहूया। यामध्ये बघा, वर्ष 2019 आणि 20 मध्ये पीक विमा कंपन्यांना एकूण हप्ता सरकारद्वारे, ज्यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याद्वारे जो हप्ता मिळायचा तो हप्ता सुमारे 32,261 कोटी रुपयांमध्ये मिळाला होता। तर भरपाई किती झाली होती? तर भरपाई झाली होती 27,916 कोटी। म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वेळी पीक विमा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे। या पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेले नुकसान हे दरवेळी कमी आहे आणि पीक विमा कंपन्यांना जो हप्ता मिळाला आहे किंवा पीक विमा कंपन्यांना जे पैसे मिळाले आहेत ते जास्त आहेत। असंच आपण 2020 आणि 21 बद्दल जर माहिती घ्यायची झाली तर यामध्ये देखील यावेळी हप्ता जो शेतकऱ्यांद्वारे अथवा सरकारद्वारे दिला गेला तो वाढला होता। यामध्ये 31,665 कोटी रुपये एवढा हप्ता हा पीक विमा कंपन्यांकडे मिळाला आणि प्रत्यक्षात भरपाई मात्र 21,226 कोटी झाली। म्हणजेच की इथे देखील आपण पाहिलं की 10,000 कोटींच्या आसपास हा फायदा पीक विमा कंपन्यांना या माध्यमातून मिळाला होता। यामुळेच जे आपण बोललो आहे की पीक विमा धोरण जे बदललं जाणार आहे किंवा पीक विमा धोरणाबाबत राज्य सरकार आता वेगळा विचार करत आहे, कारण दरवर्षीचा आपण लेखाजोखा पाहिला तर यामध्ये स्पष्ट दिसत आहे की विमा कंपन्यांना याचा फायदा होत आहे, शेतकऱ्यांच्यापेक्षा विमा कंपन्या मोठ्या होत आहेत आणि शेतकरी मात्र यामध्ये भरडला जात आहे। शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून यामध्ये बाद देखील केले जात आहे। आता 2021 आणि 22 मध्ये हे प्रमाण अजूनच आपण वाढलेलं देखील या ठिकाणी पाहत आहे। यामध्ये 30,035 कोटी रुपयाचा हप्ता हा पीक विमा कंपन्यांना मिळाला, परंतु पीक विमा कंपन्यांकडून अथवा शेतकऱ्यांना भरपाई मात्र 20,865 कोटी रुपये। म्हणजेच की दरवर्षीप्रमाणेच आपण पाहत आहे की हा जो ग्राफ आहे किंवा हा जो आलेख आहे तो तसाच राहिला आहे की यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेला लाभ जो आहे किंवा शेतकऱ्यांना जी रक्कम मिळाली आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी आहे, परंतु त्या तुलनेत पीक विमा कंपन्यांकडे जो हप्ता मिळाला आहे तो भरमसाठ या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळेच राज्यभरातील असेल किंवा देशातीलच सर्व शेतकरी हा या योजनेचा अथवा या धोरणाअंतर्गत चांगल्या प्रमाणामध्ये लाभ घेत नाहीये आणि म्हणूनच पीक विमा संदर्भात राज्य सरकार एक नवीन धोरण आणण्याची दाट शक्यता आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट पैसे देखील दिले जाऊ शकतात। 2022-23 मध्ये देखील हेच झालं आहे। यामध्ये तर बघा, जवळपास 31,101 कोटी रुपयांचा हप्ता हा पीक विमा कंपन्यांना मिळाला होता आणि भरपाई जी शेतकऱ्यांना मिळाली ती 18,407 कोटी। म्हणजे या ठिकाणी देखील जवळपास 13,000 कोटींचा फायदा या ठिकाणी विविध पीक विमा कंपन्यांना झालेला आहे। म्हणजेच की यामधून एक गोष्ट 100% स्पष्ट होत आहे की शेतकऱ्यांना जो लाभ मिळत आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे त्या योजनेचा लाभ मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कंपन्याच घेत आहेत आणि शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळत नाही आहे। म्हणूनच राज्य सरकार आता नवीन धोरण जे की राज्य सरकारचे स्वयं धोरण असणार आहे, यामध्ये असे आहे की शेतकऱ्यांना यामध्ये सरसकट निधी देखील दिला जाऊ शकतो की शेतकरी आहे त्याचं क्षेत्र बघून तो किती ओलिताखाली आहे, त्याचे नुकसान किती आहे असे सर्व ठरवून शेतकऱ्यांना कदाचित ही रक्कम दिली जाणार आहे। कारण विमा कंपन्या अंतर्गत विमा कंपन्या काय करतात की विविध प्रकारच्या अटी व निकषांमध्ये शेतकऱ्यांना हा निधी देत नाहीत, ज्यामध्ये विविध अटी टाकतात किंवा निकष टाकून शेतकऱ्यांना बाद देखील करतात आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप देखील यामधून होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे। त्यामुळेच पीक विमा योजनेअंतर्गत नवीन अपडेट राज्य सरकार यामध्ये काय आणेल किंवा तुम्हाला काय वाटतं की विमा योजनेअंतर्गत नवीन अपडेट काय यावे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।